राज्यभरातील शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात 5 सप्टेंबरला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पेन्शन पीडित कुटुंबियांसह सर्व शिक्षकांचा भव्य मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। या मागणीची सकारात्मक दखल घेतली नाही तर 28 सप्टेंबरपासून आझाद मैदान इथं बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला। जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापुरातील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्मृती भवन इथं जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे होते। या मेळाव्यात बोलताना सर्वच शिक्षक नेत्यांनी जुनी पेन्शनसाठी आता आरपारची लढाई असून मागण्या मान्य होईपर्यंत माघारी हटायचं नाही असा निर्धार व्यक्त केला। शिक्षक नेते भरत रसाळे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत असगावकर यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचं पत्र यावेळी वाचून दाखवलं। प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय घुगरे यांनी जुनी पेन्शन योजना पदरात पाडून घेतल्याशिवाय आता लढाई थांबणार नाही असं ठणकावून सांगितलं। कृती समितीचे कार्याध्यक्ष दत्ता पाटील यांनी जुन्या पेन्शनचा निर्णय घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं स्पष्ट केलं। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कौस्तुभ गावडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, शिक्षक नेते दादासाहेब लाड, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, बाबा पाटील, सुरेश संगपाळ, जयसिंग पवार यांचीही भाषणं झाली। या मेळाव्यात 1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत विरोध दर्शवण्याचा आणि आंदोलनाचा पुढील भाग म्हणून 5 सप्टेंबर रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पेन्शन पीडित कुटुंबियांसह सर्व शिक्षकांचा भव्य मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। कोल्हापुरातून आंदोलनाचा एल्गार पुकारला असून या मागणीची सकारात्मक दखल घेतली नाही तर 28 सप्टेंबरपासून आझाद मैदान इथं बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला। मेळाव्यात माजी आमदार भगवानराव साळुंखे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, MR पाटील, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, सुरेश जाधव, संजय पाटील, विलास पोवार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।